मित्रांनो मी आज अशा बारवामध्ये आलेलो आहे मित्रांनो, त्याच्या भोवती नाही वेळेस चारी बाजूला महादेवांची मंदिर आहेत मित्रांनो. पाहू शकताय इथं एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं एक महादेवाचं मंदिर आहे, ते बघा तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, ते एक महादेवाचं मंदिर आहे, हे एक महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव मित्रांनो. मी आहे स्वप्नील देवडे. मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 5वा. तर 5व्या दिवशी आपण वेरूळमध्ये वेरूळमध्ये आपण आलेलो आहे अहिल्याबाई होळकर तलाव. हा तलाव नव्हे मित्रांनो, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगदी जवळ आहे, हाकेच्या अंतरावर आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून. आणि मित्रांनो ह्या तलावाचं विशेषता म्हणजे ह्या तलावाला टोटल 56 पायऱ्या आहेत. 56 पायऱ्या आहेत मित्रांनो. आत्ता पाण्याची लेवल पाहताय तुम्ही, तर आत्ता 30 पायऱ्या वरती उघड्या आहेत. तर तुम्ही विचार करा, इथनं अजून 26 पायऱ्या खोल पाणी आहे. आपल्याला वाटतं की इथं खाली असं सपाट असेल, पण असं नाही आहे मित्रांनो. हा खूप खोल तलाव आहे मित्रांनो. आणि हा तलाव तुम्हाला पाहताच तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल असा तलाव आहे मित्रांनो. कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महादेवांचं दर्शन होतील. इथं पण एक महादेवाची पिंड आहे, तिथं महादेवाची पिंड आहे, म्हणजे प्रत्येक मंदिरात महादेवाची पिंड आहे. तर मित्रांनो तुम्ही कधी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला आला तर इथं नक्की या. घृष्णेश्वर मंदिराच्या अलीकडेच तुम्हाला शिवालय तीर्थ किंवा अहिल्याबाई होळकर तलाव म्हणून भेटेल. तर मित्रांनो आता तरी लोक ह्या परंपरेचा उपयोग करत नाही तर पूर्वी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यापूर्वी लोक जे भाविक आहेत ते ह्या तलावामध्ये स्नान करून मग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत होते. तर मित्रांनो तुम्हाला अशीच ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायची असेल देशातली विदेशातली किंवा आपल्या महाराष्ट्रातली, तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुमचा पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे. चला बाय बाय. फॉलो नक्की करा मित्रांनो. तुमच्या एका छोट्याशा फॉलोमुळं मला खूप मोटिवेशन मिळतं असाच उन्हातानाचा प्रवास करण्यासाठी. चला बाय बाय.